नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर सकाळ सकाळ मी टेरेसवरती आले। तर मला आज बटाट्याच्या चकल्या करायच्या, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या। तर सकाळ सकाळ असं वाळवण करून घेतलं ना उन्हाच्या आधी, म्हणजे दिवसभर ते छान वाळतं पण, आणि सकाळ सकाळ झालं की मग दिवसभर आपल्या घरातल्या कामाला आपण मोकळे होतो। तर त्यामुळे सकाळ सकाळ मी बटाटे शिजू घातले होते आणि साबुदाणा रात्रीच भिजू घातला होता। तर आलोच आम्ही टेरेसवरती। आता मोठा मुलगा पण नाही, त्याला कॉलेजला जायचे, पण तो म्हणला मला अजून टाइम आहे जायला, मी तुला थोडीशी मदत करतो आणि मग जातो कॉलेजला। तर हे पा सागर पण आहे। सागर, तुझ्या मावशीला नमस्कार कर। नमस्कार। सागर पहिले येत नव्हता कॅमेरा समोर, म्हणजे आता जरा जरा यायला लागलाय। तर सागर आहे अजून, त्याला कॉलेज जायला टाइम आहे, तो म्हणला मी तुला मदत करतो। तर तो पण आहे, चला आता बटाटे सोलून घेतो पटपट, वरती आणण्यात सोलायला। तर चला, सकाळ सकाळ टेरेसवरती आले ना नुसते झाडच पाहत बसावं वाटतंय, कामात मनच लागाना। आणि फौजी साहेब पण ड्युटीवरून आले सकाळी 6 वाजता, त्यांचं पण काहीतरी चालू झालं। हे पहा, अहो नका काढू, तर गणेशवाल्याच्या बिया राहू द्या मला। कुठं कुठं आहे का? त्याला बिया नाही ना, पण आहे का? जे बिया आल्या होत्या ना गणेशवाला, ते वेल उपटला ना, आता फेकून देत, म्हणजे सुकलेलं झाड अजिबात जमत नाही त्यांना, नुसतं असं ताजं टावकरलेलं लागत हा ना। चला चला आवरून घेऊ पटपट, मग दादाला जायचंय कॉलेजला। दादू चल बटाटे सोलून घेऊ बरं आपण। सागर, हे अजून निवलं नाही, बोलले गरम आहे याचं पाणी। काय करते, टापात ओतून काढ आणि याच्यात थंड पाणी आण बरं, पाणी बघू दे। कपडा हा आणि मंडळी हे बघा, फौजी साहेबांनी खती वाळायला घातलंय टेरेसवर। सापडला? अरे वा, दाखव। धोतारे का कापड आहे, कळा ना। अरे कापड आणलं, धोतार होत। बेडच्या समोर कुठं बघितलं तू? बघावं लागल, राहू दे, बघू दे, मी राहू दे। तर मी हिरव्या मिरच्या घालते साबुदाणा बटाट्याच्या चकलीला। हवं तर आपण लाल मिर्च पावडर पण घालू शकतो, पण त्याने काय होतं, थोडस म्हणजे लालसर होते नाही का आपल्या चकल्या। तर लालसर नाही करायचं मला, हिरव्या मिरच्या घालून एकदम नॅचरल कलरच्या करायच्यात ना, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या घालते आता। तर हे पा, मी लाल मिर्च पावडर नाही घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, याच्यात घालते मी आता मीठ। चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं, बाकी काही नसतं घालायची याच्यात आपल्याला साबुदाणा बटाट्याच्या चकलीमध्ये, कारण आपल्याला उपवासाला खायचं असतं ना, उपवासाला काहीच नाही जमत। आमच्या इकडे तर जिरं पण नाही खात, काही ठिकाणी जिरं पण खाते, तुमच्याकडे चालत असतील तर तुम्ही जिरं घालू शकता, पण आमच्याकडे उपवासाला जिरं नाही चालत। आता हे पहा, फौजी साहेबांचं काम असते, घराचं काम करताना आहे ना, असे पॉइंट काढून घेतलेले आहेत त्यांनी, पूर्ण टेरेसवरती बऱ्याच ठिकाणी काढलेले आहेत। तर असं पॉइंट मध्ये म्हणजे पिन वगैरे लावायला काहीच प्रॉब्लेम येत नाही। आणि हे असं पत्रा वगैरे मारून घेतलेलं आहे फौजी साहेबांनी, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही। तर असं नीटनेटकं काम आहे फौजी साहेबांचं।
तर हा मिक्सर आहे ना वरतीच ठेवलाय मी, तर असं वार सुटत आहे ना, आता उन्हाळा चालू आहे तर त्याच्यावरती अशी धूळ बसती, तर तो वरती आले ना मी स्वयंपाकाला रोज संध्याकाळचं ते पुसून घ्यावा लागतो मला, तर धूळ बसलेली त्याच्यावर, त्याला पुसून घेईन मी नंतर. आता सध्या वाटून घेते, पटपट घालून घेते चकल्या. तर हिरव्या मिरच्या आणि मीठ मी वाटून घेते आता. तर हे पा, हिरवी मिरची आणि मीठ मी असं बारीक करून घेतले मिक्सरला. आणि हे पा, हा 1.5 किलो साबुदाणा मी म्हणजे प्रमाण कसं आहे आपलं चकल्याचं, अर्धा किलो जर साबुदाणा असेल तर आपल्याला 1 किलो बटाटा वापरायचा. तर मी कसं प्रमाण घेतलंय, 1.5 किलो साबुदाणा भिजू घातलाय मी रात्री, हा मस्त भिजला एकदम. आणि 1.5 किलो साबुदाण्यासाठी मी 3 किलो बटाटे घेतलेत. तर साबुदाणा आपल्याला इथं शिजून वगैरे काहीच नाही घ्यायचा. आता याला मी मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेते, म्हणजे बटाट्याला त्याला बाइंडिंग छान येते. तर थोडंसं आता याला आवडधोबड वाटून घेते मी मिक्सरला. तर हा साबुदाणा मी रात्रीचाच भिजू घातला होता, छान भिजलाय तो. तर उकडलेले बटाटे मी खिसणीने खिसून घेतलेत, छान बारीक झाले. त्याच्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला मिक्स करायचा असतो आणि छान चुरून घ्यायचा असतो. तर तो पटकन चुरल्या जात नाही बटाट्यामध्ये साबुदाणा, हात दुखून येतात आपले. त्यामुळं मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी आबडधोबड आपण थोडंसं फिरून घ्यायचा, म्हणजे तो छान असं बाइंडिंग आले जाते बटाट्याला आणि साबुदाण्याला. त्याने काय होतं, आपली जी चकली करतो ना आपण सोऱ्यानी, ती चकली तुटल्या जात नाही, एकसारखी तार चालती आणि गोल गोल गरीत मग आपल्या मस्त चकल्या होतात. गोळा झाला याचा. तर साबुदाणा आपल्याला ते हाताने चुरत बसावा लागतो, हात पार दुखून येतो ना, त्यामुळे चुरत नाही बसायचं, डायरेक्ट थोडंसं मिक्सर मधून काढायचं. उन्हात तळत सावलीला घालत आणि मग उन्हाला घेईन इकडं. तर इथं मीठ कसं लागतंय त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर प्रमाणातच घातलंय, कमी वाटतं तर पुन्हा घालाल. मग हाताला याला ना व्यवस्थित मिक्स करून घेते मी. साबुदाणा बटाटा खूप चिकट असतो ना, ते हाताला चिपकतं, त्यामुळं हाताला थोडासा पाण्याचा हात लावून आपण ते मळायचं, म्हणजे हाताला जास्त चिपकत नाही ते आणि छान मळलं जातं. तर छान मळून घेतलं मी, सगळं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर आता हे बाजावरती मी, खाली गोधडी आमची, तर ही माझ्या साड्यांची मी घरीच मशनीवरती शिवून घेतली होती, म्हणजे शिवली होती खूप मोठी गोधडी. तर वरती अशी बाजावरती आम्ही बसायला ठेवलेली आहे, ती बाजावरती खाली. आणि गोधडीवरती टाकले मी आता धोतर. तर कॉटनचं धोतर आहे, माझे सासरे पण धोतरच घालायचे ना, तर असं कॉटनचं धोतर मी नवीनच घेऊन ठेवलेलं आहे. त्याला 7-8-10 वर्ष झाले या धोतराला आता. तर असं स्पेशली मी वाळवण करायलाच घेतलं होतं. तर उन्हाळ्यामध्ये त्याच्यावर मी सगळं वाळवण करते आणि वाळवण सगळं करून झालं की स्वच्छ धुवून त्याला मी ठेवून देते आणि पुढल्या उन्हाळ्यामध्ये मग तेच वापरते पुन्हा वाळवण करायला. धन्यवाद. पाण्याचा हात घ्यायचा, थोडासा हाताला पाणी घेतलं की हाताला चिपकत नाही ते. तर हे बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण आहे ना, ते मी जास्त पातळ अजिबात नाही केलं, कारण काय होतं, जास्त पातळ जर झालं तर ते असं चिपटं होतं, म्हणजे चिकटलं जातं जास्त ते, आणि व्यवस्थित अख्खरी चकली दिसतच नाही त्याची, आणि पटकन वाळत पण नाही. त्यामुळं मी थोडंसं असं म्हणजे कोरडंच ठेवले, कोरडं नाही म्हणजे असं निबार ठेवले जरा, जसं आपण पीठ मळतो ना चपात्यासाठी त्याप्रमाणे ते मळून घेतलंय मी. जास्त असं पातळ पण नाही, जास्त निबार पण नाही, म्हणजे सोऱ्यात व्यवस्थित ते चकली पडली पण पाहिजे. जास्त जर घट्ट झालं तर ते मग काय होतं, चकली पाडायला पण मग त्रास होतो, खूप हात दुखतो. तर असं मीडियमच मी मळून घेतलंय. जास्त जर आपल्याला निबर वाटलं ना, तर आपण थोडंसं पाण्याचा हात लावायचा त्याला, म्हणजे चकली छान पडली जाते. तसं पण आपण बटाटे उकळून घेतलेले असतात ना, ते म्हणजे ओलसरच असतात ना, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही एवढा. पण आपण जर थोडंसं पाणी टाकून साबुदाणा शिजवून घेतला ना, ते काय होतं, एकदम पातळ होतं आणि त्या चकल्या लवकर असं वाळतच नाहीत आणि एकदम चिपचिप सगळं होऊन जातं.
तर असं मी बटाटे खिसून घेते, त्याच्यामध्ये साबुदाणा थोडासा आवडधोबड वाटून घालते आणि मीठ मिरची वाटून घालते फक्त आणि मळून त्या चकल्या करते. खूप इतक्या सोपे आहेत ना, खूप छान होतात, पटकन वाळतात, पण 2 दिवसात एकदम कडक वाळतात त्या. आदल्या दिवशी ज्या दिवशी आपण करतो ना, त्या दिवशी व्यवस्थित नाही वाळत त्या. दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन द्यायचं त्याला, म्हणजे कडक वाळतात आणि छान होतात एकदम. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे मी चकली करायला लागले ना, आपली चकली अजिबात तुटत नाहीये. इतकी छान बाइंडिंग आली साबुदाण्याने बटाट्याने त्याला. एकसारख्या म्हणजे एकसारखी तार चालती आणि चकली छान होती. तर चकल्या माझ्या आता करूनच झाल्यात. वरती खूप ऊन लागत होतं. बराच वेळ लागतो ना चकली करायला. एक करावं लागते आपल्याला. बराच वेळ लागला मला एवढ्या चकल्या करायला. तर ऊन लागत होतं, त्यामुळं दोन्हीकडून त्या दोऱ्या बांधलेल्या आहेत मी कपडे वाळायला घालायला ना, तर त्याच्यावरती मी साडी टाकली. म्हणजे आकाशने साडी टाकली, म्हणला ऊन लागते मम्मी तुला, आणि त्याला त्यांनी चिमटे लावलेत. तर चकल्या होईपर्यंत त्यांनी अशी मला सावली करून दिली छोट्या मुलांनी. तर चकल्या सगळ्या झाल्यात माझ्या आता. मी आता उन्हाला इकडे ठेवून देते आणि साडी काढून घेते. तर इतकं ऊन पडतंय ना कडक, तर एवढ्या कडक उन्हामध्ये कपडे पण फेंट होतात. वाळले की लगेच काढून घ्यावं लागतात ते पण. आणि मी आता बाजावरती चकल्या घालते ना, तर बाजाच्या पलीकडून काय येते खत आहे. तर फौजी साहेबांनी 2-3 गोण्या भरून आणल्यात भाजीबाईकडून शेणखताच्या झाडांच्यासाठी आणि ते वाळायला घातले टेरेसवरती. आता ते वाळलं की मग ते पुन्हा कोठीमध्ये भरून ठेवायचं. आता एक खत आहे ना फौजी साहेब, पावसाळ्याचं कसं स्टोअर करून ठेवते ते पण मी तुम्हाला दाखवून नंतर. तर लोकं कोठ्यांच्यात वर्षाचं धान्य स्टोअर करून ठेवतात आणि आमचे फौजी साहेब खत स्टोअर करून ठेवतात झाडांचं, बघा आता. तर त्यांनी एक कोठी स्पेशली खतासाठीच केलेली आहे. ते असं खत आणतात पावसाळ्याच्या आधी आणि ते वाळवतात आणि ते भरून ठेवतात आणि मग ते पावसाळाभर म्हणजे 4-5 महिने ते कामाला येतं. जोपर्यंत खत ओलसर असतं ना उकळण्यामध्ये, तोपर्यंत हे खत वापरतात ते. कारण पावसाळ्यामध्ये सगळं खत ओलं होऊन जातं ना, तर ओलं खत जर घातलं झाडांना तर झाडं आपले खराब होतात. त्यामुळं ते असं वाळवून ठेवतात आणि पावसाळाभर मग ते महिन्यातून 2 महिन्यातून 1-2 मुठी देत राहतात झाडांना. झाडं छान होतात मग. तर धान्याला 1-2 कोठ्या केलेल्या आहेत आम्ही आणि 1 कोठी खताला पण केलेली आहे. तर जसं आपल्या पोटापाण्याची आपल्याला काळजी करावी लागते, धान्य स्टोअर करून ठेवावं लागतं, तसं झाडांच्या पण पोटापाण्याची काळजी करावी लागते. त्यांचं पण खतपाणी आपल्याला असं स्टोअर करून ठेवावं लागतंय. तर असं आहे, त्यांना पण खतपाणी लागतं. नुसतं ते मातीमध्ये येत नाहीत, त्यांना खत लागतं, पाणी लागतं, तेव्हा ते छान येतात. हे बघा मंडळी, कळ्या फुलायला लागल्या होत्या 2 दिवसापूर्वी मी दाखवलं त्यावेळेस. आता फुलं बघा, हे एक फांदीला किती फुलं आलेत. 1 2 3 4 आणि हे 5. हे पहा फुलं फुललेत, किती छान वाटते. हे बघा, हे बघा, वाव, इथं फुल किती भारी आले बघा ना. हे फुल उमललंय, कळ्या आल्या तर किती छान फुल उमललंय. तर एका फांदीला इथं 5-6 कळ्या आल्यात, तुम्ही बघू शकता. आणि हे तर फुलं उमललेत एकदम मस्त. तर खूप फुलं यायला लागलीत आता बरं का. आणि हे पहा इकडं पण एकदम भारी झालेत आता. आणि आपल्या मधुकामिनीला पण इतके फुलं येतात ना, आता खूप कळ्या आल्यात. तर हे पहा, फौजी साहेबांनी त्याशी पाखरांना पाणी चारा ठेवायला केलं होतं. त्याच्यानंतर त्यांना वेळच नाही मिळाला हे व्यवस्थित करायला. तर त्याला आता ती पुट्टी लावून व्यवस्थित करते. त्याच्या काठा व्यवस्थित झाल्याच नाही त्या दिवशी, है ना. आता पुट्टी आणली त्यांनी आणि पुट्टी काढून काहीतरी करते. आता बघूया आपण काय करते याला. काय पाहता तुम्ही? बादली कुठे गेली? बादली मग पलीकडे असं ते पाणी घालत होतं राजू, गेलाय बाहेर कशाला तरी. आता ह्याच टापात बनवलं होतं ना, पुन्हा त्याच्यातच घालतात ते, म्हणजे त्याच्या काठा व्यवस्थित हळू काठा व्यवस्थित झाल्या जातील. लय पातळ नका करू. बस 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 बस. काय होतं, ते सिमेंट एकदा सुकलं ना, त्याला पुन्हा सिमेंट पकडत नाही, पण ही पुट्टी आहे ना पकडते त्याला. एकदम स्मूथ करून घ्या आता. ते लगेच घट्ट होतं बरं का. हा, पटपट करावं लागेल त्याला. तर हे पा, फौजी साहेबांनी रात्री त्याला पुट्टी लावली, ते घमेल्यातून काढलं बाहेर आणि सकाळी सुकल्यानंतर त्याला लगेच ते कलर द्यायला धरलेत आता. तर असं कोणतं काम करायचं म्हणलं ना, त्यांना अजिबात दम निघत नाही. त्यांना असं वाटतं मी ते कधी कंप्लीट करन.
तर सकाळ सकाळ लगेच ते टेरेसवरती आलेत आणि लगेच त्याला टेरिकॉटा मारायला लागलेत. तर साईडनी म्हणले मी टेरिकॉटा मारतो आणि मध्ये जे पाण्यासाठी केलं आहे ना त्याच्यामध्ये निळा कलर देणार आहेत ते. तर पाहूया आता कसं करते. तर फौजी साहेबांनी पाखरांना चारा पाणी ठेवायचं केलंय ना त्याला साईडनी त्यांनी टेरिकोटा मारलाय आणि मध्ये जे पाणी ठेवायचंय ना तर त्याला ते निळा कलर देतात आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. तर असं कलर कॉम्बिनेशन पण छान केलंय ते. तर हे फौजी साहेबांनी जे चारा पाण्याचं केलंय ना पाखरांच्यासाठी त्याचा फायनल लुक असा आलाय आता. तर तो कलर सुकल्यानंतर त्याच्यामध्ये चारा पाणी मी ठेवून दाखवते तुम्हाला. असं केलंय फौजी साहेबांनी. मध्यभागी जो गड्डा केलाय ना तर त्याच्यामध्ये पाणी ठेवते आणि त्याच्या साईडनी चारा टाकते बाजरी. म्हणजे चारा आणि पाणी दोन्ही पण एका ठिकाणी पाखरांना मिळून जाईल अशा पद्धतीने फौजी साहेबांनी केलंय हे. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.